आम्हाला वागवा मी म्हणलं तुमच्या आईला या का कुठे वाटवला का तुमच्या आईला मला अरे बाबा तुमच्या आईला जाऊन सांगितलं पोरगी चांगली नाचली म्हणून अरे या भरलं का कुठं अरे नाचली म्हणलं असं नाचली वय वागवा हा असे कार्यक्रम कुठे कुठे करता बाबा तुम्ही असे कार्यक्रम हो असे कार्यक्रम म्हणजे तुळजापुरी केले पंढरपुरी केले माहूरकडे केले हो मांढरला केले कांजरला केले आणि राहिले साईले म्हणजे भोळ्या भक्ताच्या दारात केले भोळ्या भक्ताच्या दारात केले आज करू म्हणले गोंधळ होत नाही उद्या करू म्हणले होत नाही परवा दिवशी करू म्हणले होत नाही अहो एक गोंधळ आईचा गोंधळ कवा तरी एकदा तरी घालवतो आणि आज या नवरात्रामध्ये आपण आलो म्हणजे या पोहे टाकले गावाला हा तसा आईचा गोंधळ हे कुणाला चुकला नाही बाबा तुम्हाला सगळ्यांना चुकला बरोबर बाबा हा तुम्ही आईचा अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे हो अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे हा मग या दोन पोरी तुम्ही आणलेल्या आहेत म्हणले महाराज या आपल्या ज्ञानाई हो तडका या चॅनलद्वारे आपल्या दोन पोरी प्रसारित होत आहेत पण या दोन पोरींची तुम्ही काय ओळख करून दिली नाही म्हणले महाराज असं का चला पोरीनं पुढे देऊ ना वळ तुम्ही हे ना वळ केला नाही हा हा अजिबात वळ केलं नाही अजिबात ओळखलं नाही ह्यांचे आई बाबा ह्यांच्या नमस्कार केला महाराज हा यांच्या आबाई नमस्कार केला हा जे खडे राहिला हे जेजुरीच्या खंडेराया आम्हाला पावलं तर खरा आम्हाला पावला तर खरा जगाला पावलं तर खोटा हे नाही का तुझ्या बापाची केळी नारळाची बाग मोडलीत का मला हाणलं तरी तुला करंट लागलं होय हे तुम्हाला समजलं नाही अजिबात समजलं नाही कसलं समजलं नाही हा त्यांच्या बापाने काय केला काय केला जर आम्हाला जर मुलगा झाला हा तर वाग्या म्हणून सोडी वाग्या म्हणून सोडी जर मुरळी झाली हा तासी देवाला सोडी म्हणली देवाला सोडलं तसं हिला हा सोडलं कुठं कापायची कापासाठी आणलं आणि कोणी केलं नाही अजिबात नाही ही देवाची देवदासी द्यायची का मंडपाला फाशी अरे मंडपा फाशी देणार का बाबा हे पण नाही का समजलं नाही अहो देवाची मुरळी देवाची मुरळी तशी ही देवाची मुरळी देवाची मुरळी बरोबर हा या महाराज पुढे सांगा तुमचं काय हे तुमचं काय सांगा मला पाहिजे आमचं हा आता 2 मिनिटं सगळे शांत बसा मी माझं नातं सांगतो आमचं नातं म्हणजे कसं म्हणले महाराज आमचे आई बाप जगत नव्हते बघा ह्यांचे आई बापच जगत नव्हते तुमचे लेकर बाळ जगत नव्हते ह्यांचे आई बापच जगत नव्हते अहो महाराज थोडी जीभ वळाली आई बाप नाही मला आमच्या आई बाबाच्या पोटी मुलबाळ जगत नव्हतं हा आमच्या आई वडिलांच्या पोटी मुलबाळ जगत नव्हतं मग त्यामुळं काय केलं हा खूप काही नवसं केले काही फरक पडाना मग देव ऋषी केले आणि एका देवऋषाकडे गेलो देवऋषाकडे गेला म्हणजे मी नाही गेलो बरं का आई बाबा माझे आई वडील त्या देवऋषाकडे गेले आणि त्या देवऋषाकडे जाऊन त्यांनी काय केलं म्हणले आमच्या पोटी पुत्र होत नाहीये म्हणून म्हणले आम्हाला काहीतरी सांगा म्हणले महाराज मग त्या टायमाला त्या देवऋषाने काय सांगितलं महाराज म्हणले तुम्ही असं धावत पळत जा धावत पळत जा त्या जेजुरीच्या खंडेरायाला जेजुरीच्या खंडेरायाला आणि जेजुरीच्या खंडेरायाला काय म्हणतात काय हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया आमच्या नवसाला पावला तर खरा आमच्या नवसाला पावला तर खरा आणि जर का नाही पावला तर खोटा नाही पावला तर खोटा हा तसा जगाला पावलं असा नवस केला तर त्या नवसाला आमच्या वडिलाच्या नवसाला तो जेजुरीच्या खंडेराया पावला आणि त्यांच्या पोटी पुत्र म्हणजे मी जन्मलो तर त्या आई वडिलांनी नमस्कार केलेला होता हे जेजुरीच्या खंडेराया मला जर मुलगा झाला तर तुला वाग्या म्हणून सोडील वाग्या म्हणून सोडील आणि मला जर मुलगी झाली वाग्या सोडी तर तुला मुरळी म्हणून सोडील मुरळी म्हणून सोडी तसा मी वाग्या आणि ही माझी खंडेरायाची मुरळी तसं आमचं नातं म्हणजे वाग्या मुरळीचं म्हणले महाराज पण जगाला हे नातं थोडं बेकार वाटतं आज या जेजुरीच्या खंडेरायाची मुरळी आणि जेजुरीच्या खंडेरायाचा वाग्या यांचं नातं म्हणजे महाराज बहीण भावंडाचं नातं असतं बरोबर पण आज इथं बसलेल्या बऱ्याच पब्लिकला वाटतं की वाग्या आणि मुरळी म्हणजे पती पत्नी असतात नाही पण वाग्या आणि मुरळी म्हणजे हे नातं बहीण भावाचं असतं महाराज
म्हणून आपल्या ज्ञानाई तडका या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की कुणीही या नात्याला वाईट भावनेने बघू नका आणि आपल्या या सरांच्या चॅनलला सगळेजण प्रतिसाद द्या. सर खूप लांबून आपल्या गावामध्ये कार्यक्रम, आपल्या गावातील कार्यक्रम बाहेर प्रसारित करण्यासाठी आपल्या गावात आलेले आहेत. तरी सर्व गावातील मंडळींना त्यांच्या चॅनलचं नाव सांगतो. चॅनलचं नाव आहे ज्ञानाई तडका. या चॅनलला सगळे सपोर्ट करा आणि चॅनल पुढे घेऊन चला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजले आई बापाली खंडरायाला इनवलं, आजले आई बापाली खंडरायाला इनवलं. आजने आई बापाली खंडरायाला इनवलं. किती नसीब माझं थोर मला त्याने मुरळी बनवलं.